नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा म्हणजे 16 डिसेंबरचा भाग आपण ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजच्या या एपिसोडला त्यांनी खूप जास्त लेट दिला आहे. आता हा एपिसोड लेट देण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंय का? तर आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी 16 डिसेंबर हा धमाकेदार भाग आणि त्याचबरोबर खूप साऱ्या रहस्यांचा उलगडा, खूप काही गोष्टी ज्या भूतकाळात घडल्या त्या सगळ्या गोष्टी इथे समोर आणण्याचं हाच दिवस त्यांनी ठरवला. कारण त्यांच्या ह्या मालिकेला आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्याचमुळे हा एपिसोड लेट सुद्धा आलेला आहे. खरंच प्रेक्षकांनो, सगळं सगळं कोडं आता उलगडलेलं आहे. पण त्याआधी खूप काही गोष्टी अशा घडल्यात की ते जे कोडं उलगडलंय ना, ते कोडं कदाचित आता ह्या सगळ्यामुळे त्यांचं नातं अजूनच घट्ट होऊ शकतं. थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी ते तुटलेले असू शकतात. पण चला, तुम्हाला तर सगळं काही पाहायला ऐकायला मिळणारच आहे. तर आता आपण ह्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. आता अजिबात वेळ वाया न घालवता सगळ्यांनी खूप जास्त वाट बघितली. तर आता प्रेक्षकांना आपली काव्या खाली आलेली असते. काव्याचे बाबा आलेले असतात. ती त्यांच्या पाया पडते आणि ते आशीर्वाद देतात. तेव्हा काव्या त्यांना म्हणते, "बाबा, खरंच लग्न झालं तेव्हा मी तुमच्यासोबत खूप चुकीची वागली. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटली ना, तेव्हा तेव्हा वेगळ्याच अर्थाने मी तुम्हाला भेटली होती. पण तेव्हाची काव्या आणि आत्ताची काव्या ह्या सगळ्या 2 गोष्टींमध्ये खूप जास्त फरक आहे." असं ती बाबांना सांगत असते. त्यावर बाबा म्हणत असतात, "हो काव्या, मला माहिती आहे सगळं काही आणि तुझं खूप जास्त मनापासून अभिनंदन. रडू नकोस. आता इथून पुढे सगळं चांगलं होणार आहे." असं म्हणून ती बाबांना मिठी मारती. त्याचबरोबर इकडे आरुषी आलेली असते. आरुषीला सुद्धा ती घट्ट अशी मिठी मारत असते. आरुषी तिचं अभिनंदन करत असते आणि बाबा सुद्धा अभिनंदन करत असतात. आता प्रेक्षकांनो, आपला हँडसम बॉय यायचा राहिलेला असतो, तो म्हणजेच की इथे जीवा. आता जीवा येत असतो तेव्हाच आपल्या नंदिनीचं लक्ष मात्र येणाऱ्या जीवाकडे जातं आणि जीवाला ती दुरूनच खूपच सुंदर कमाल दिसताय असं इशाऱ्यानेच करत असते. आता जीवा खाली येतो आणि पार्थ सुद्धा जीवाकडे पाहतो. तिथे उभी असून नंदिनी सुद्धा तिकडे पाहतच असते. आता जीवाने मस्त असा खूपच सुंदर तो दिसत असतो. खूप छान असा ड्रेस त्याचा असतो आणि पार्थच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो. आता पार्थच्या बाजूला येऊन उभा राहिल्यानंतर इथे तो म्हणत असतो, "वॉव! कसली भारी तयारी केलेली आहे. खरंच मला ना हे खरंच खूप जास्त आवडलं बघ." असं तो इकडे पार्थला म्हणत असतो. तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, "हो मग तर सक्सेस पार्टी कुणाची आहे? तयारी तर ही व्हायलाच हवी ना." तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे विक्रम आणि त्याचबरोबर नंदिनीचे बाबा हे दोघेजण सुद्धा गळाभेट घेत असतात. तेवढ्यातच तिथे आता जीवा येतो आणि जीवा नंदिनीच्या बाबांना नमस्कार करतो, पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. त्याचबरोबर ते दोघे सुद्धा एकमेकांना छान गप्पा गोष्टीमध्ये वेळ घालवत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपली रम्या आणि वसू त्या म्हणत असतात, "करू दे ग, करू दे. यांना जेवढा आनंद साजरा करायचा आहे तेवढा करू दे. आत्ता जरी आनंद साजरा करत असले ना, आता थोड्या वेळानंतर काय होणार आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळणारच आहे ना. त्यामुळे बघ आता, यांना काय जेवढा कौतुक सोहळा पार पाडायचा आहे ना, तो सगळा कौतुक सोहळा पार पाडू दे. पण थोड्या वेळाने मात्र ह्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो सगळा आनंद मात्र गायबच होणार आहे ना." असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे स्टेजवरती आपली जी काही खूप क्यूट अशी म्हणजे नंदिनी आणि त्याचबरोबर समजदार आणि तेवढाच छान असा जो पार्थ आहे, ते दोघेजण सुद्धा स्टेजवर जातात. आधी इकडे रम्या आणि वसू काय म्हणतात बरं का हो प्रेक्षकांनो, ते म्हणतात की आता खरं तर आपल्या बॉम्ब आणि त्याचबरोबर आपली वात दोघेही आता इथे पार्टीत आले आहेत. फक्त आता एकदा काडी लावायची वाट बघतोय आपण. एकदा का काडी लागली तर मग मजा येणार आहे. तर आता इकडे पार्थ आणि नंदिनी स्टेजवर असतात आणि ते म्हणत असतात, "तर तुम्ही इथे सगळेजण ह्या पार्टीचं औचित्य साधून हजर राहिलात, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. मी नंदिनी जन्मेजय देशमुख." आणि त्यावर तो म्हणत असतो, "मी पार्थ मानिनी विक्रम देशमुख आणि आता इकडे तुम्हाला आमंत्रित कशाबद्दल केलेलं आहे, तर माझा धाकटा भाऊ म्हणजेच जीवा जन्मेजय विक्रम देशमुख आणि त्याचबरोबर माझी बायको काव्या पार्थ देशमुख म्हणजेच देशमुखांची थोरली सून आणि माझी क्यूट अशी मांजर." असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. तेवढ्यातच काव्या त्याच्याकडे रागानेच बघते आणि ते दोघेजण म्हणत असतात, म्हणजे एकंदरीत तर काय, काव्याचं सक्सेस आणि जीवाचं यश ह्या दोघांच्या सुद्धा यशाची आज इथे पार्टी आहे आणि त्यानिमित्तानेच तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. तर आता काव्या आणि इकडे जीवाने दोघांनी सुद्धा स्टेजवर येण्याची मी त्या दोघांना सुद्धा विनंती करतो. असं म्हणूनच आता काव्या आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेजण सुद्धा स्टेजवर जातात. त्यावर नंदिनी आणि पार्थ म्हणत असतात,
पार्थ म्हणत असतो, खरं तर ह्या दोघांचे सुद्धा अगदी मनापासून आभार. तेव्हा काव्या आणि जीवा त्याच्याकडे पाहतात. का? खरं तर तुमच्या दोघांच्या सक्सेसमुळे आज आम्हाला ही पार्टी एन्जॉय करायला मिळते ना, त्यामुळे. त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं तर जीवा जीवांचं मला काय सांगू, तुम्हाला काय सांगू हेच मला कळत नाही. जीवांचं सुरुवातीला इकडे त्यांचं जे काही ध्येय आहे ते त्यांनी ठरवलेलं नव्हतं. म्हणजे पार्थ म्हणत असतो, जीवा खरंच खूप चंचल आहे आणि त्याचबरोबर एक आपण रँडम कसं ठरवतो त्याच पद्धतीने त्याला हे करू की ते करू अशा पद्धतीचा हा जीवा होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी म्हणते, जे हातातून गेलं होतं ना, ते आमच्या जीवाने आज हिमतीने पुन्हा एकदा खूप जास्त हिंमत देऊन, ताकद लावून परत मिळवले. त्यामुळे आम्हा सगळ्यांना जीवाचा इथे खूप जास्त अभिमान वाटतो. असं म्हटल्याबरोबर सगळेजण आता इकडे जीवासाठी टाळ्या वाजवत असतात. तर नंदिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बघा ना, आपण दोघं एकमेकांना म्हणायचो, आपण मोठी भावंडं आहोत. आपण समजून घ्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण आपली धाकटी भावंडाने कधी-काळी असा सिक्सर मारला, की आपल्याला कळलं सुद्धा नाही आणि आपल्याला त्यांनी एवढं खुश केलं, की काही विचारू नका. आज त्यांचं एवढं घवघवीत यश हे सगळं काही बघून मन मात्र आनंदाने भरून येतंय. त्यावर नंदिनी म्हणत असते, "हो, तुम्ही अगदी बरोबर बोलतायत. खरं तर काव्या माझी धाकटी बहीण. आम्ही लग्नाआधी एकत्रच एकाच घरामध्ये आई-बाबा आणि आम्ही तिघीजणी. काव्याला अभ्यासामध्ये खूप गोडी. तिला अभ्यास खूप आवडायचा. ती नेहमी अभ्यास करायची. तिला IAS व्हायचं म्हणून तिची सतत कंटिन्यू प्रॅक्टिस सुरू असायची. मी आईला किचनमध्ये कामामध्ये मदत करायची. आरुषीसुद्धा अधूनमधून किचनमध्ये यायची. पण काव्या मात्र किचनकडे ढुंकून सुद्धा बघायची नाही. तिला किचनशी, स्वयंपाकाशी, घरातल्या कामाशी काहीही एक घेणं-देणं नसायचं. ती पाहेल तेव्हा, बघेल तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासच करायची. त्यावर इकडे आता जी रम्या आहे ती म्हणत असते, "तिला जर आम्ही म्हटलं ना, काम कर, हे कर, ते कर, तर ती आम्हाला काय म्हणायची?" तेव्हा पार्थ म्हणतो, ती म्हणत असेल, की "मी इथे IAS झाले ना, तर सध्या किचनमध्ये पाणीसुद्धा घ्यायला जाणार नाही. मी IAS झाल्यानंतर पाणीच माझ्यापर्यंत चालत येईल." त्यावर नंदिनी म्हणत असते, "वॉव! तुम्ही काय एक नंबर ओळखता हो पार्थ काव्याला." त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते, "खरं सांगू का? ही नंदिनी ना आता एवढं माझी बहीण एवढं सगळं करते ना, अगं ती फक्त माझी बहीणच नाही करत, ती माझा नवरा, माझा जीवा असं सुद्धा करते. आता एकदा का हे सगळं काही झालं आणि ते फोटो आणि व्हिडिओ जर बघितले ना, तर मग तेव्हा खरी मजा येणार आहे. मग तेव्हा खरी बहीण आणि खरा जीवा काय आहे आणि त्यांचे रंगढंग काय आहेत ना, ते सगळे काही समजतील." असं रम्या आणि वसू एकमेकींना बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो आता जीवा त्याचबरोबर काव्या हे स्टेजवरती असतातच. पण इकडे आता ह्या दोघांचे करता म्हणजेच इथे जे काही PGY या कंपनीचे जे काही सर्वेसर्वा आहेत विक्रम देशमुख आणि त्यांची आदरणीय आई, ह्या दोघांना सुद्धा स्टेजवरती बोलवण्यात येतं. तर आता आल्याबरोबर जे विक्रम आहेत त्यांना काव्या आणि जीवा ह्या दोघांच्या घवघवीत यशाबद्दल काही प्रश्न विचारले जातात आणि तेव्हा इकडे प्रश्न विचारल्यानंतर विक्रम म्हणत असतात, "खरं सांगू का, ह्या दोघांच्या यशाबद्दल मी आता काय बोलणार? खरं पाहायला गेलं तर अरे धन्या, ही जी काही तुझी लेक आहे ना, ती आता देशमुखांची लेक झालेली आहे. त्यामुळे तिचं IAS होणं हे कन्फर्मच होतं आणि माझ्या जीवाचं बोलशील तर तो आमच्या पावलावर पाऊल टाकत चालणार होता. त्यात काही वेगळं नाहीये." असं ते म्हणत असतात. आणि आता ह्या पोरांच्या यशाबद्दल केक पटकन कट करायचा आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, "हेच तर होतं तुमचं नेहमी. तुम्ही ना काम भरपूर करता ना आणि तुम्ही काम भरपूर करत असल्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षातच राहत नाहीत." त्यावर ती म्हणत असते, "काय काय झालेलं काय आहे? अहो, ह्या लोकांसाठी आपल्याला सरप्राईज प्लॅन केले आणि ते सरप्राईज आपल्याला द्यायचंय ना, ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही का?" त्यावर विक्रम म्हणत असतात, "अरे हो, 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 मी खरंच विसरलो बरं का, विसरलो." तेव्हा आता इकडे मानिनीच्या हातामध्ये माईक दिला जातो आणि मानिनीला सुद्धा 2 शब्द बोलायला लावले जातात. तेव्हा मानिनी म्हणत असते, "खरं पाहायला गेलं ना तर जीवा आमचं शेंडेफळ आणि जीवा एवढा गुणी आणि त्याचबरोबर एवढा छान आहे ना की काही विचारू नका. हा मोठा भाऊ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी सहजरित्या पार पडल्या." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि इकडे विक्रमला घेऊन ती खाली बसायला जाते. आता विक्रम त्याचबरोबर मानिनी हे दोघेजण खाली जातात. पार्थ आणि नंदिनी माईक आता काव्या आणि जीवाकडे देतात आणि ते सुद्धा खाली जाऊन बसतात. आता ते म्हणत असतात, "आता आमचा टर्न संपलेला आहे. आता तुम्हा दोघांना तुमचं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे." तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे जीवाच्या हातामध्ये माईक असतो. तो म्हणत असतो काव्याला म्हणत असतो, "तू पहिले बोल." त्यावर काव्या म्हणते, "नाही नाही, तुम्ही बोला." आणि तेव्हा तो म्हणतो, "बरं ठीक आहे, मी बोलतो." आणि तेव्हा लगेच आता जीवा बोलायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, "खरं तर
मला ना आज माझ्या आईबाबांना थँक्यू म्हणायचं आहे. माझ्यासारख्या वांड मुलाला आज त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंय आणि आज माझं यश फक्त त्यांच्यामुळे आहे. खरं पाहायला गेलं तर माझा मोठा भाऊ नेहमी छोट्या भावाच्या कशामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये वाटेकरी असतो. पण हा माझा मोठा भाऊ स्वतःच्या ताटातला घास काढून मला भरवणारा हा माझा मोठा भाऊ आहे. माझा आधार आहे. मी पडलो, धडपडलो तर मला सावरणारा हा माझा मोठा भाऊ आहे. माझं नशीब एवढं कमाल आहे की मला माझा लहानपणापासूनच पार्थ दादासारखा मला माझा भाऊ मिळाला आहे, असं म्हणून तो पार्थला घट्ट मिठी मारतो. तर मी जिंकल्यावर तो जिंकायचा, मी हरल्यावर तो हरायचा आणि मी जिंकलो की त्याच खांद्यावर मला बसवून तो मिरवणूक काढण्यासाठी सुद्धा अगदी सगळ्यात पुढे असायचा. तर नशीब लागतं असा भाऊ मिळायला. एखादी तुमची प्रिय गोष्ट त्याच्याकडे गेली तर तो आनंदाने परत करतो आणि एखादी त्याची गोष्ट जर आपल्याकडे प्रिय गोष्ट एखादी परत आली तरीसुद्धा तो ती आपल्यालाच देऊन टाकतो. असा हा माझा मोठा भाऊ आहे. खरंच नशीब लागतं असा मोठा भाऊ भेटायला. खरंच थँक्यू सो मच दादा, सो मच. असं म्हटल्यानंतर आता वळूयात आपल्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच की आपल्या नंदिनीकडे. तो आता माईक घेऊन पुन्हा उभा राहिलेला असतो आणि म्हणत असतो, बरं हे तर झालं रक्ताच्या नात्याबद्दल, पण नात्याची एवढी श्रीमंती आहे ना माझ्याकडे की काही विचारू नका. आणि ब्लँक चेकच माझ्या नावावर केला आणि तो ब्लँक चेक आहे म्हणजेच की नंदिनी माझी बायको. तर अशी बायको मिळायला नशीब लागतं, नशीब. तिने हातही दिलाय, साथही दिली आणि आणखी एक गोष्ट सांगू, तिने वेळ प्रसंगी माझा कानही पिळलाय आणि बाबा तिच्यामुळेच मी कविता करायला लागलोय आणि बाबा तिच्यामुळेच मी कामसुद्धा करायला लागलोय, असं जीवा इथे म्हणत असतो. आणि तेव्हा लगेच आता नंदिनीसमोर जातो. नंदिनीसमोर जाऊन गुडघ्यावर बसत असतो. तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि दोन्ही हात हातामध्ये घेऊन त्या हातावर तो किस करत असतो. तिने आय ओ यू असं म्हटल्याबरोबर नंदिनी लाजते, उठून उभी राहते आणि म्हणत असते, अहो काय करताय? तेव्हा तो म्हणतो, नंदिनी तू जर बरोबर असशील ना तर हे जगसुद्धा मी इथे जिंकू शकतो, असं म्हणून लगेच आता स्टेजवर धावत जातो आणि काव्याकडे तो माईक देत असतो. आता आपली काव्या खूप जास्त इमोशनल झालेली असते. खरं तर ती सुरुवातीला सगळ्यांच्या मनापासून आभार मानते. सगळ्यांना म्हणत असते, तुम्ही आज इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आमच्या आनंदामध्ये आनंद साजरा करण्यासाठी इथे आलेला आहात, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. खरं तर पहिल्यापासूनच मी खूप चिडकी, मी खूप रागीट, मी खूप हट्टी. पण हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं. सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची, मला खूप जास्त त्रास व्हायचा. तर लग्नाआधी सगळे हट्ट, सगळ्या काही गोष्टी माझे बाबा पुरवायचे, पण लग्न झालं आणि तीच एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली. लग्न झालं आणि मी खूप रागराग करायचे, सगळ्यांचा रागराग तिरस्कार करायचे. लग्नानंतर अक्षरशः मी वैर पत्करलं होतं सगळ्यांसोबत, अक्षरशः माझ्या बहिणीसोबत म्हणजे माझ्या नंदिनी ताईसोबत सुद्धा मी वैर पत्करलं होतं. तर बघा ना, डेस्टिनेशनची पण काय कमाल असते ना. माझ्या नशिबातच लिहिलं होतं ह्याच घरामध्ये येणं. लग्ना अगोदर माझी ताई मला तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपायची, खूप काळजी घ्यायची आणि नशिबाने बघा ना, तिलासुद्धा याच घरामध्ये माझी जाऊ म्हणून आणलेला आहे. खरंच मी खूप नशीबवान आहे. आई वडिलांसारखे प्रेम करणारे सासू सासरे मला मिळालेत. त्याचबरोबर इथे सगळे काळजी घेणारे सगळे जिवलग आहेत माझे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे माझा काळजी करणारा जवळचा तो म्हणजे माझा मित्र पार्थ आहे माझा इथे. हे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे, लग्नाआधी नवरा बायकोने नेहमी एकमेकांचे मित्र व्हायला हवे. त्याच पद्धतीने इथे आम्ही सुद्धा एकमेकांचे मित्र झालो. खूप छान मैत्री जमली आहे पार्थ देशमुखांनी माझ्यासोबत असलेली. अभ्यास, माझा स्वभाव, माझे मूड्स सगळं काही जपत आलेले आहे ते माझ्या आवडीनिवडीप्रमाणे. तर पार्थ, तुम्ही तुमच्या परीने मैत्री निभावली, प्रेम निभावलंय. टॉप 3 आर्किटेक्टपैकी एक असलेला पार्थ देशमुख माझ्यासोबत मैत्री करतो, माझ्यावर प्रेम करतो. पण आता वेळ आलेली आहे ह्या काव्याची. आता ती प्रेम करेल, आता ती मैत्री निभावेल. तुमच्या आणि माझ्या नावाचं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र मी गळ्यामध्ये घातलंय आणि ते कायम असणार आहे. मानिनी काकू नेहमी म्हणायच्या, लग्नानंतर होईलच ग काव्या प्रेम. पण आता तेच प्रेम झालेलं आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या गोष्टीवरती माझा आता विश्वास जडलेला आहे. खरंच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल आणि हे सगळं आमच्याकरिता सरप्राईज दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून मी आभार मानते, असं म्हणून आता भावूक झालेली काव्या मात्र नंदिनी धावतच जाते आणि एकमेकींच्या मिठीमध्ये दोघीसुद्धा विसवलेल्या असतात. इथे काव्या खूप
भरपूर रडत असते. नंदिनीला मात्र तिच्यासाठी खूप जास्त आनंद असतो. नंदिनी सुद्धा रडायला लागलेली असते. तेव्हाच पार्थ सुद्धा धावतच स्टेजवर जातो. नंदिनी गळाभेट झाली असेल तर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते हो हो. तर आता नंदिनी म्हणत असते खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुमच्यासोबत एक शेअरसुद्धा करायचा आहे. एका वर्षाआधी बरोबर आजपासून एका वर्षाआधी आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हा पार्थ म्हणत असतो हो अगदी बरोबर बोलताय. त्यावर दोघे सुद्धा एकमेकांना कव्हर अप करत बोलत असतात. आम्ही एकमेकांना भेटलो, नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो, नाती उलगडली. हे नातं आहे विश्वास, प्रेम आणि साहसाचं, धाडसाचं. त्यावर आता रम्या बोलत असते. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे की भूतकाळामध्ये घडलेल्या त्या गोष्टीचं आणि त्या प्रेमाचं सत्य आता उलगडणार आहे. धोका हे सगळं सगळं होणार आहे असं रम्या म्हणत असते. त्याचबरोबर आता नंदिनी इकडे म्हणत असते खरं तर आता केक तर कटिंग करायचाच आहे, पण केक कटिंग करण्याआधी तुम्हा सगळ्यांना इथे एक सरप्राईज आहे. खरं तर ते स्पेशली सरप्राईज आहे आपल्या जीवा आणि त्याचबरोबर काव्यासाठी. असं म्हणून आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघे एकमेकांच्या जागी बसतात. आता फक्त स्टेजवर असतात ते म्हणजे काव्या आणि त्याचसोबत जीवा. पूर्ण हॉलमध्ये लाईट ऑन ऑफ केलेला असतो आणि लाईट ऑफ केल्यानंतर आता स्क्रीनवरती एक प्रोजेक्टर असतो आणि त्यावरती काही छोट्या छोट्या व्हिडिओच्या क्लिप्स असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानिनीचा सुरुवातीला व्हिडिओ असतो. मानिनी म्हणत असते ना मला ह्या कॅमेऱ्यासमोर असं बोलायला वगैरे जमतंय की नाही ते माहिती नाहीये, पण जीवा आणि काव्या तुम्ही दोघांनी जे काही एवढं घवघवीत यश मिळवलेलं आहे ना त्या सगळ्याबद्दल तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद. आज आम्ही खूप जास्त खुश आहोत. एक आई म्हणून मला तुम्हा दोघांचा सुद्धा खूप जास्त अभिमान वाटत आहे असं मानिनी बोललेली असते. त्याचबरोबर आता काव्याला खूप आनंद होतो. तेव्हा इकडे आता विक्रम देशमुख यांचा व्हिडिओ स्क्रीनवरती येत असतो आणि ते बोलत असतात जीवा आणि काव्या तुम्हा दोघांना मिळालेल्या यशाबद्दल मला खूप अभिमान वाटतोय. काव्या प्रिम्स पास झाली, त्याचबरोबर जीवाने एवढं ऑफिसमध्ये घवघवीत यश मिळवलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ह्या बापाला खूप अभिमान वाटतोय तुम्हा दोघांचा सुद्धा. खरं तर मला 3 मुलं. मी मानिनीकडे नेहमीच हट्ट करायचो की आपल्याला एखादी तरी मुलगी असायला पाहिजे म्हणून. त्यावर इकडे मानिनी लाजलेली असते. तेव्हा विक्रम म्हणत असतात पण असू द्या माझी 3ही मुलं डॅशिंग. इकडे 2 नंबरचा म्हणजे तो जीवा. जीवा 1 नंबरच डॅशिंग. जेव्हा जीवा आणि पार्थचं लग्न झालं तेव्हा मला 3च मुलं, पण जेव्हा एकाच दिवशी दोघांचे लग्न झाल्यानंतर त्या एका मुलीची जी इच्छा होती ती मात्र ह्या दोन्ही सुद्धा सुना घरामध्ये आल्यानंतर माझी तीही इच्छा पूर्ण झाली. मुली सुनांच्या रूपामध्ये मुलीच माझ्या घरी आल्या असं विक्रम म्हणत असतात. आणि खरं पाहायला गेलं तर आता इथून पुढे सुद्धा असाच आनंद आणि असंच यश ह्या दोघांना सुद्धा मिळत राहो हीच माझी प्रार्थना आहे आणि अगदी जे पाहिजे ते त्यांना सगळं काही घवघवीत यश मिळावं असं सुद्धा विक्रम इथे बोलत असतात. हे सगळं काही झाल्यानंतर टाळ्या वाजवत असतात. आता स्क्रीनवर असते आपली गोड क्यूट अशी खारुताई म्हणजेच आपली अनिशा. अनिशा म्हणत असते खरं पाहायला गेलं ना तर काव्या आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी. आमची एवढी मैत्री घट्ट की काही विचारू नका. पण काव्याचं लग्न झालं आणि त्यानंतर पार्थ जिजूसोबत माझा बॉन्ड खूपच छान झाला. पार्थ जिजूसुद्धा मला खूप आवडतात असं ती म्हणत असते. तर मला पार्थ आणि काव्या तुम्हा दोघांना खरंच खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्यात आणि तुमच्यासाठी मी खरंच खूप हॅपी आहे. त्याचबरोबर जीवा तुझं सुद्धा अगदी मनापासून अभिनंदन असं म्हणत असतात. त्याचबरोबर आता हिचं सुद्धा बोलणं झालेलं असतं आणि त्यानंतर स्क्रीनवरती काही फोटो छोट्या छोट्या क्लिपा हे सगळं काही दिसत असतं. ह्या क्लिपबरोबर छोटे छोटे काही फोटोज असतात, काही व्हिडिओज असतात आणि ते सगळेजण एन्जॉय करत असतात. प्रेक्षकांनो आत्तापर्यंतचा हा जो काही प्रवास होता त्यांचा खरंच खूप आनंदाचा होता, खूप सुखाचा होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. सगळेजण स्क्रीनकडे पाहत असतानाच एक भयानक स्क्रीनवर दिसतं ते म्हणजेच की जीवा आणि काव्या ते वेगळ्याच पोजमध्ये दिसतात आणि वेगळ्याच पोजमध्ये दिसल्यानंतर इथे मात्र आता खूप मोठं धर्मसंकटामध्ये आपल्या पार्थाने त्याचबरोबर नंदिनीला टाकलेलं असतं. प्रेक्षकांनो खरंच तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल ना लाईव्हमध्ये तर खरंच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा आला असता. असं काहीतरी दृश्य इथे समोर दिसतंय. तेव्हा काव्या आणि त्याचबरोबर जीवाचे काही फोटोज दिसतात, काही क्लिप्स दिसतात. हे सगळं काही पाहिल्यानंतर आता मात्र इकडे जीवा जागीच जमिनीवर कोसळलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, कारण जीवा आणि काव्याचं सत्य तर सगळ्यांसमोर आलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये त्यांनी असं दाखवलं
झालेला आहे की जो जीवा आहे तो मात्र जागीच कोसळतो. जागीच कोसळून तो रडायला लागलेला असतो. जे सत्य आत्तापर्यंत दोघेजण सगळ्यांपासून लपून ठेवत असतात ते सत्य अशा पद्धतीने समोर येईल ह्या गोष्टीची त्यांना थोडीसुद्धा भनक नसते. आता नंदिनी इकडे जी काही काव्य आहे तिच्यासमोर हात जोडते, तिची माफी मागत असते. त्यावर काव्या तिच्यासमोर हात जोडते, रडायला लागलेली असते. पण नंदिनी बघा ना प्रेक्षकांनो काय करते, काव्याचे दोन्ही हात जोडलेले असतात, ते दोन्ही हात घेते आणि स्वतःच्याच गालामध्ये मारून घेत असते. कारण ती तिची गुन्हेगार आहे असं नंदिनीला वाटत असतं. त्यामुळे मार काव्या, मला मार. त्यावर काव्या म्हणत असते, नंदिनी ताई प्लीज तू काय करतेस हे, नंदिनी ताई सावर स्वतःला, सावर स्वतःला, असं काव्या म्हणत असते. पण नंदिनी मात्र अजिबात शांत बसत नाही. काव्याचे दोन्ही हात धरून ती स्वतःला मारून घेत असते. हातावर पाहत असते. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की जीवानदिनी असं नाव इथे रेड स्केच पेनाने जो आपला जीवा आहे त्याने लिहिलेलं असतं जीवानदिनी म्हणून, आणि ते नाव आता इथे नंदिनी स्वतःच्या साडीच्या पदराने पुसून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पण तिला मात्र ते नाव पुसलं जात नसतं. इकडे मात्र आता काव्या अक्षरशः कोसळलेली असते. तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात. काव्या तिला समजावण्याचा, काहीतरी बोलण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करते. पण नंदिनी पूर्णतः कोलमडलेली असते. सेम प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा पार्थचं सुद्धा हेच झालेलं असतं. पार्थ अगदी जाग्यावरच स्तब्ध झालेला असतो. सगळेजण आजूबाजूला असतात पार्थच्या. पार्थ तिकडे काव्याकडे पाहतो, अक्षरशः डोळे मोठे करून. एखादा खूप मोठा धक्का बसल्यावर जसं होतं सेम त्याच पद्धतीने पार्थचं झालेलं असतं. मानिनी पार्थच्या बाजूला उभी असते तर काव्या दुसऱ्या बाजूला उभी असते. काव्या नकळतपणे पार्थचा हात हातामध्ये घेते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा पार्थकडे काव्या दोघे एकमेकांकडे पाहतात तेव्हा काव्याचा चेहरा मात्र अक्षरशः बघण्यासारखा झालेला असतो. पण आता प्रेक्षकांनो इकडे नंदिनी जीवाकडे जाते. जो जीवा स्टेजवर कोलमडून पडलेला असतो त्या जीवाकडे ती जाते. तेव्हा जीवाने मात्र खाली मान घालून नंदिनी समोर हात जोडून उभा राहिलेला असतो. पण आता इकडे जी काव्या पार्थला काहीतरी समजवण्याचा, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण पार्थचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा झालेला असतो. प्रेक्षकांनो त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तो काव्याकडे इकडे रागानेच पाहत असतो. प्रेक्षकांनो काय होईल आता पुढील भागामध्ये, कसं सावरतील पार्थ आणि नंदिनी, स्वतःला करतील का माफ इकडे काव्या आणि जीवाला, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हा रिव्ह्यू मस्त एन्जॉय करा, छान छान कमेंट करून सांगा की नक्की काय घडेल उद्याच्या भागामध्ये. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.